किती? 2 असतील. 2 अंदाज आहे. 2 बघूया. मी म्हटल्याप्रमाणे 3 2च मिळाले. आणि खरंच रविराज सराईत झालाय. सराईत हे बघा 2 बघ दाखव. अशी उभी करा. हो 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 हे बघा. म्हणजे एका बाटलीत 2 मिळू शकतात. नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आता आपण आहोत या खाडी क्षेत्रात, या खाडी किनारी आणि फिशिंगसाठी आलो आहोत. आपण बघत असतो की फिशिंगच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. रॉड फिशिंग असेल, आणखीन आपण जाळ्याद्वारे केलेली मासेमारी असेल, पण ही जी टेक्निक आहे ती युनिक आहे. ती जुनी झाली आता बॉटल फिशिंग. तर आम्ही चौघं मिळून बॉटल फिशिंग करायला आलो आहोत. मालगुण खाडी क्षेत्रात, खाडी किनारी उभे आहोत. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला संपूर्ण नजारा. आणि हे तिघं काय करतायत ते. तर संपूर्ण हे आहे खाडी क्षेत्र, खाडीचा परिसर आहे. तो जो ब्रिज बघताय तो मालगुण आणि गणपतीपुळे या दोन्ही गावांना जोडणारा ब्रिज आहे. आणि या खाडी किनारी म्हणजे त्या बाजूला मालगुण गाव आहे आणि या बाजूला गणपतीपुळे. तर या खाडी किनारी आपण आलो आहोत. इथे आहे माझा भाऊ मिथून आणि इथे आहे रविराज जो खास दापोलीहून आलाय. आणि इथे आहे माझा काका शैलेश काका, मुंबईचे मास्टर पोस्ट मास्टर. आज इथे काय करतात ते पहा. तर बॉटल फिशिंग चालू आहे. आधीच मासे मिळालेले आहेत आपल्याला. 4 मासे मिळालेत. तर आता बघूया पुन्हा. आणि फायनली रविराजला देखील बोयर मिळालेला आहे. पहिला बोयर मिळाला मिथुनला, त्यानंतर शैलेश काकाला आणि आता अथक परिश्रमानंतर प्रयत्नानंतर आणखीन एक बोयर रविराजला मिळालाय. हे बघा. तर बॉटल मध्ये गव्हाचं पीठ टाकून चांगलं शेक करतो. हे बघा. ही जी बॉटल आहे ती किती ml ची आहे? ही 600 ml. 600 ml ची बॉटल आहे ना. तर हे बघा, मला वाटतं अर्ध्याच्या खाली थोडं पाणी घ्यायचं, एक दगड टाकायचा आहे, नंतर पीठ टाकून चांगली शेक करून या पद्धतीने थ्रो करायचे. काय म्हणतोय? माझ्या हाताने पीठ टाकू. शैलेश काका म्हणतोय माझ्या हाताने पीठ टाक. हे बघा, हे गव्हाचं पीठ. चला ये, आता मिळणार तुला बोयर. असो, आता या बाटलीत मी पीठ टाकलेलं आहे. बघूया, मला वाटतं ह्याच्यात शेडाच येणार. हो, एवढी लांब? खूपच लांब टाकलीस तू. आहे काय? आणि रविराजला पुन्हा एकदा मिळालंय बघा. हा दाखव इकडून. शाबाश बोयर. अथक परिश्रमानंतर तुला मिळत आहेत. किती मिळालेत तुम्हाला नंतर मी काढून दाखवतो किती बोयर मिळालेत ते बोयर. आणि हा रविराज दापोलीचा मास्टर आहे. याने खूप ठिकाणाशी पदभ्रमंती करून अनेक बोयर आपल्या बाटलीत टाकलेली आहेत. आणि मी पीठ टाकलं होतं ना, तर शाईबाबाने मुळा काढलाय बघा. मुळा दाखव रे. हा बघा, मुळा काढला. अरे बोयर सोडून तू मुळा काय काढलास? आणि पुन्हा एकदा रविराजला कॅच झालेला आहे. यस 2 लॉटरी लागली. दाखव. थांब. एकाच बाटलीत 2 बोयर मिळालेले आहेत. हे बघा. कडक. हे बघा, एकाच बाटलीत 2 बोयर मिळवण्याचा विश्व विक्रम दोघांनी केलेला आहे. मस्त झकास. सगळे बाटल्या फेकण्यात नुसते व्यस्त आहेत. इकडे मिथुन आहे, इकडे रविराज आणि तिकडे आमचा शै बाबा म्हणजे शैलेश काका. ही बोयर मिळतात, ही बाटली टाकतायत, ही बोयर मिळतात. आणि पुन्हा एकदा रविराजला लागलेला आहे. कॅच झालेला आहे. अरे कडक
बोयरच बोयर. पांढरा पायाचा उचलून टाकलेला आहे. दे. आणि मिथुनला देखील मिळालं एवढा. द्या, मलाच नाही भेटत आहे. ठीक आहे, हा बघा टाक, मला टाक. आपल्या तुम्हाला ही जी बोयर आहेत ना मी नंतर काढून दाखवीन किती मिळालेत ती. तिघ कमाल धमाल आणि मालामाल बोयरांनी झालेत मालामाल. शैलेश काका थोडासा मागे पडलाय. नाही नाही मामा तिकडे टाक, मामा इकडे टाक, एकाच ठिकाणी टाक. इकडे हा हे एकाच ठिकाणी टाक. टाकतो ते तू धरून त्याला. इकडे इकडे टाका. मला टाकायला पाहिजे ना. संतान पाय बघा मम्मी बाबा, तू पाय बी कर तुझं. तू पायाखाली आहे दोरी. दोरी पायाखाली मी सांगतो. चौकशा मामा काय सांगशील या बोयरा पकडण्याबद्दल? ऍक्च्युली काय आहे, बोयरा पकडणं ही एक कला आहे आणि आता खूप वर्ष पकडल्यामुळं ती चांगली अवगत झाली आहे. तसेच काही नौके लोक सुद्धा हे बघा, म्हणजे बोलता बोलता सुद्धा हे बघा बोयर आतमध्ये गेलं. म्हणजे आता त्या हाताला एवढी हॅबिट झाली आहे ना की बोयराने थोडं आपल्याला म्हणजे खुणावलं तरी आपल्याला कळतं की बाबा तो आतमध्ये गेलाय. आणि त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये एक बऱ्यापैकी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे मी. आणि माझ्या हाताखाली शिकलेले माझे चेले म्हणजेच मिथुनजी पाटील हे सुद्धा इथे बाजूला आहेत. तर आज जनक आहे आज जनकाला बोलतो तू शिकलेला हाताखाली नाही. आज त्यांनी मला ऍक्च्युली रिक्वेस्ट केली की सर जरा चला थोडं. तर मी म्हणालो ठीक आहे. काय असतं शेवटी गुरुला कुठेतरी शिष्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे. असो तर रविराज बद्दल एक सांगतो की एवढा वेळा तो बॉटल फिशिंगला गेला की त्याला आता लगेच कळतं की मासा गेलाय की नाही. लगेच म्हणजे अगदी सराईत पट्टू म्हणतात ना त्यातला प्रकार रविराजच्या बाबतीत झाला. कारण खूप वेळा तो मासे पकडायला गेलाय बॉटलने. त्यामुळे त्याला सवय झाली आहे की मासा कधी शिरतो किंवा कुठे मासा असू शकतो. तर या सगळ्या गोष्टींचा त्याने सारा विचार केलेला आहे मिळाला. आणि खरंच म्हणजे आज खरोखरच खूप छान मजा येते. हा बघा अजून एक बोयर खरोखरच धमाल आहे. म्हणजे एक मात्र मी विश्वासाने सांगू शकतो, जर या सीझनमध्ये या खाडीमध्ये एवढ्या फटाफट मिळत आहेत तर माझ्या अंदाजानुसार पावसाळ्याची जी सुरुवात असते आणि आपण ज्यांना शेरवे म्हणतो म्हणजे मोठे मासे असतात जे पागून मिळतात, तर मी तुम्हाला 100% सांगतो जर का तुम्ही 2 लिटरची बाटली लावलात तर इथं तुम्ही ते सुद्धा काढू शकता. आणि त्याचं प्रमाण 50 किंवा 40 वगैरे तुम्ही पर डे इथून काढून घेऊन जाऊ शकता. एवढा छान स्पॉट आहे मस्त. कारण आधी यायला मी थोडंसं अवघडल्यासारखं होत होतं पण शेवटी माझे बंधुराज द्वितीय बंधुराज मिथून याने अट्टहास धरला की चला येतो आणि परत त्याला मिळालं वाटतं होय ना. हो 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 एक नंबर. हा बघा म्हणजे हा मिथून असेल किंवा हा रविराज असेल हे एवढे सराईत झाले आहेत ना की त्यांना झटकन कळतं ही साईज थोडी मोठी आहे ना. आणि मला वाटतं पिशवी भरणार झालेली आय थिंक झालाय कॅच. पिचकी हो 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 2 आहेत वाटतं काय. नाही एकच आहे. हा चांगली साईज आहे मजबूत. ही जरा बाहेर काढून दाखव साईज बघा. आणि इथे माझ्या बाजूला माझा मामा आहे म्हणजे शैलेश मामा. शैलेश मामा आमचा म्हणजे मासे मिळो किंवा न मिळो पण शैलेश मामा नेहमी आमच्या बरोबर प्रत्येक गोष्टीत एन्जॉय करण्यासाठी असतो. हा बघा बॉटल फिशिंग आणि बाहेर काढून खरोखरच मामा आमचा मोठा असून सुद्धा बाहेर काढून दाखव. हा बघा केवढा मासा आहे बघा. एक बऱ्यापैकी मोठी साईज आहे ही. किती 2 असलेली 2 अंदाज आहे 2 बघूया. मी म्हटल्याप्रमाणे 3 2च मिळाले. आणि खरंच रविराज सराईत झालाय सराईत. हे बघा 2 बघ दाखव अशी उभी करा. हो 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 हे बघा म्हणजे एका बाटलीत 2 मिळू शकतात. ते तो पण टाक. आणि एक नंबर टाइमपासला आले. ज्याला हा शैलेश काका हा माझा काका ज्याला पांढऱ्या पायाचा म्हणत होता म्हणजे हा
तर तो पांढऱ्या पायाचाच सपासप काढतोय बघा. तर ही बघा साधारण हा जो ट्रॅप आहे तर साधारण अशा पद्धतीने करायचं असते. बॉटल आहे आणि हे जे बॉटलच्या वरच्या बाजूने म्हणजे इथे बुच्च असतं, झाकण असतं, तर तिथून कट करून घ्यायचे हा असा राऊंड आकार आणि त्यानंतर समोरासमोर छिद्र पाडून ही जी साव आहे तर ती असं बांधून घ्यायची. म्हणजे जसं विहिरीत आपण काढणं बांधतो ना विहिरीतलं त्या पद्धतीने बांधून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात थोडंसं अर्ध्यापेक्षा थोडं कमी पाणी आणि थोडासा एक दगड म्हणजे वजनासाठी ती झटकन बाटली बुडावी आणि त्यात पीठ टाकून चांगलं शेक करून मग ती थ्रो करून घ्यायची आहे. कसा आहे स्पॉट? छानच. म्हणजे मी थोडंसं पहिलं तिथे गेलो, आधीचा जो स्पॉट होता काय नाव त्याचं, तिथे गेलो त्या पुलाच्या तिथे गणपती विसर्जन करतो तिथे. आणि थोडासा मूड ऑफ झालेला कारण आम्हाला असं वाटलेलं की पाणी खूप क्लिअर आहे त्याच्यामुळं तेवढं असं माशाला ओढ मिळणार नाही. म्हणून मी तर यांना सांगत होतो की नाही आपण घरीच जाऊया. पण मिथून जो खरोखर त्याच्यात पेशन्स छान आहेत. म्हणजे मासे पकडायचे तर तुम्हाला प्रामुख्याने म्हणजे पेशन्स हवे तुमच्यामध्ये. आणि पेशन्स त्याच्यामध्ये असं ओ माय गॉड मेलेला मासा सुद्धा आलेला आहे. आणि शे बाबा एक नंबर, ज्याला खरंच आम्ही असं खिचगणतीत पकडलं नव्हतं तो माझा काका दुसरा बोयराचा मानकरी ठरला आहे. एक नंबर. तूच काढा तुझ्या हाताने. जबरदस्त. म्हणजे बघा म्हणजे तुम्ही ही साधी एकदम ही ट्रिक एवढी सोपी आहे ना. आज शैलेश काका मुंबईत राहतो आणि त्याने कधी असे पकडले नव्हते मासे, तोही पकडलाय बघा. 2 मासे पकडले, बोईर मासा. आणि इथे पण मिथुनला देखील मिळालेला आहे ना. यस एक नंबर. म्हणजे ही बॉटलद्वारे केलेली तुफान मासेमारी आपण म्हणू शकतो. तुफान मासेमारी. जळलास की काय दुसरा भेटला तो दगड पण तिथे टाकतो. तुफान मासेमारी. शैलेश काका, रविराज आणि मिथून आणि मी शूट करतोय. शूट केला ना माझा. ए काय म्हणतोयस? तुला काय म्हणायचं आहे? शूट केलास ना मी पकडलेला केला. तुला ह्या मासेमारी बद्दल काय म्हणायचंय? कसं वाटतंय? उत्कृष्ट. पहिल्यांदा टाइमपास. आणि बोलण्याच्या नादात कधी एकदा मासा कॅच झाला. अरे वा कडक कडक मस्त. आणि शेवटी शैलेश काकाला देखील मानावं लागलं की पांढऱ्या पायाचा पांढऱ्या हाताचा झालाय आता. हा झाला विनोदाचा भाग. पण खरंच तुम्हाला सांगतो की ही जी मासेमारी आहे ना अतिशय सोपी पद्धत आहे मासेमारीची. कोणताही तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागत नाही, जास्त मेहनत नाहीये. नुसती बॉटल थ्रो करायची आहे. एकदा बॉटल मध्ये मासा गेला की लगेच. आता फक्त ते घुसणार. उलटी नको टाकू फक्त. तर रविराज एक तुला माहित असलेली आणि बहुतेकांना कदाचित माहित नसलेली काय ट्रिक आहे? ऍक्च्युअल ट्रिक आता ह्या बाटलीला एक शिसा म्हणजे आपण ज्याला जड एक वस्तू असते आणि जाळ्याला लावली जाते. प्रामुख्याने कोळी बांधव जे आहेत ते आपले जे माशांची जाळी असते त्या जाळीला खाली पाण्यात बुडावं यासाठी शिसा लावला जातो. आणि तो शिसा जो आहे तो बॉटलच्या बरोबर मिडलला बांधायचा असतो. मिडलला बांधल्याने काय होतं, ज्या वेळेला बॉटल पाण्यामध्ये पडते आणि तिथे दगडाचा एरिया असेल समजा तर ती बॉटल कुठल्याही परिस्थितीत उभी राहत नाही. ती शिशामुळे ती बॉटल आडवीच होते आणि त्याचा प्रभाव असा होतो की ते माशांना एंट्री करण्यासाठी खूप छान रित्या ते होतं. ओके. म्हणजे ही थोडीशी गुप्त क्लुप्ती असं म्हटलं तरी चालेल. नक्कीच. कारण कसं आहे मी काय म्हटलं की हा रविराज आहे ना ही जी ट्रिक आली तर ती पहिल्यांदा म्हणजे जिथून ही ट्रिकला सुरुवात झाली, ह्याच्या मासेमारीला सुरुवात झाली तिथून त्याने ज्ञात करून घेतली आणि नंतर मिथूनला सांगितले. मिथून त्याने सांगितले पहिले तुला? हो मग काय. रविराज जनक म्हणजे बॉटल फिशिंगचा जनक रविराज आहे. रविराज हे आद्य गुरु आहे त्यांचे आमचे. नाही खरंच एक वेगळी कृती किंवा वेगळी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे रविराजने. कारण ही फारशी कोणाला माहित नाहीये. मस्त. ही परफेक्ट. कारण आता आपल्याशी बोलता बोलता त्याने झटकन मासा पकडला किंवा बाटलीत शिरला मासा की त्याच्या हातांना एवढी किंवा त्याच्या बोटांना एवढी सवय झाली आहे की लगेच कळतो त्याला मासा गेलेला. आणि मला एक सांग, मासे पकडण्याचा उत्तम वेळ कोणती?
एकतर भरती ज्या वेळेला स्टार्ट होते म्हणजे एकदम सुरुवात असते भरतीला, ओके, ती त्यानंतर भरती लागल्यानंतर जर का तिथे माशाचं प्रमाण जास्त असेल तर फक्त तिथे म्हणजे मासे मिळू शकतात, नाही तर तुडुंब ज्या वेळेला भरती लागते त्यावेळेला थोडंसं प्रमाण कमी होतो. आणि ज्या वेळेला ओट फिरते, आपण म्हणतो की ओटी लागते, त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा तो एक टायमिंग असतो, म्हणजे त्या ठराविक अर्धा-एक तासातच तुम्ही सुपर फिशिंग करू शकता. ओके, मला साधारण सांग, अर्ध्या तासात किंवा एका तासात जास्तीत जास्त किती मासे आपण पकडू शकतो? अगदी एका तासामध्ये तुम्ही 100-1 सुद्धा पकडू शकता. जर का माशाचा फ्लो तिथे जास्त असेल आणि मासे जर खूप असतील तर ते बॉटल खाली पडून, म्हणजे आपण म्हणतो ना जमिनीला टेकून सुद्धा देतात. अच्छा, लगेच शिरतात. लगेच. तुम्ही फिशिंगला ज्या वेळेला जात असाल, तुम्ही नवीन असाल, खूप सिंपल वाटत असेल तर हे जे कालवं जे तुम्हाला दिसत असेल दगडीवरती ते दाखवण्याचं प्रयत्न. हे बघा, हे कालवं जे ह्या ज्या दगडी आहेत त्याच्यापासून जरा जपूनच चालत जा, कारण जर का त्याच्यावरती पाय थोडं जरी तुमचं स्लिप झालं आणि पडलात तुम्ही तर त्यांनी तुम्हाला खूप मोठी गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं जिथे अशी दगडांची प्लेस असेल तर तिथला माहितगार जर का कोणी नसेल तर तिथे तुम्ही फक्त ही व्हिडिओच्या साहाय्याने म्हणजे बघून किंवा काय तुम्ही जाऊ नका, कारण त्याच्यामुळे टाके वगैरे पडण्याची शक्यता आहे. आणि मला एक सांग, आणखीन एक विचारतो, मासा जास्त कुठे असू शकतो? जिथे हे जे कालवाचं मी बोललो दगड, ओके, हा, असा जो काही दगडाचं ठिकाण असेल ना तर तिथं तो शेवाळ जे आहे, शेवाळ आणि चिखल यामध्ये त्याला ते खाद्य मिळतं आणि ते खाण्यासाठी प्रामुख्याने तो तिथे असतो. आणि म्हणजे फिशिंगसाठी जाणाऱ्या सगळ्या मित्रांना एक विनंती आहे फक्त की तुम्ही ज्या वेळेला फिशिंगला जाल त्यावेळेला तुम्ही एका अनोळखी ठिकाणी जाता. काही लोक एकटे सुद्धा जातात, म्हणजे घरातून सांगून जातात की फिशिंगला जातो, बट जिथं जातात ना तिथं माहीत नसतं की फिशिंगला कुठे नेमकं जातात. पण त्यावेळेला तुम्ही एक करा, आपल्या मोबाईलला जो करंट लोकेशन ऑप्शन दिलेला असतो तर तो करंट लोकेशन ऑप्शन तुमच्या घरी आई वडिलांना किंवा तुमची मिसेस असेल त्यांना पाठवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जर का काही दुखापत झाली आणि जर का तुम्हाला तिथून चालत जाता म्हणजे येत नसेल किंवा पडलात तुम्ही, तुमचं हाड मोडलं किंवा काय, तर ॲटलिस्ट ते पोलीस किंवा ती लोक त्या लोकेशनपर्यंत म्हणजे पोहोचू शकतात. आणि ही ट्रिक मी माझ्या भावांना पण सांगत असतो, म्हणजेच माझा मिथून वगैरे जातो ना त्यावेळेला मी सांगतो की लोकेशन कायम पाठवत जा तुम्ही तुमच्या घरच्यांना. तर रविराज हा माझा आत्ते भाऊ आहे, सक्का आत्ते भाऊ, आणि हा इथे मिथून हा माझा सख्खा 2 नंबर भाऊ आहे. तर मी प्रत्येक व्हिडिओत म्हणत असतो माझा भाऊ, तर असं आहे, हा माझा सख्खा भाऊ मिथून आणि हा माझा आत्ते भाऊ रविराज जो दापोलीत राहतो, दापोलीमधील करजगावामध्ये. तर ही एवढी बोयरं आपल्या बॉटल फिशिंगद्वारे आपण पकडलेली आहेत. तर साधारण 18 बोयरं आहेत. ही साधारण अर्धा तास आम्ही ह्या खाडी किनारी होतो आणि बॉटलद्वारे साधारण 18 मासे पकडले. आणि जे मासे मिळाले ना ते पटापट मिळाले, म्हणजे जो कालावधी होता ना अर्धा तास आम्ही होतो खरे, पण त्यातले साधारण म्हटलं ना 15 ते 20 मिनिटातच हे कॅच झाले मासे. तसं बघायला गेलं तर ज्या फिशिंगच्या त्या वेगवेगळ्या टेक्निक्स आपण पाहत असतो, तर ही त्यातली एक साधी सोपी आणि युनिक टेक्निक म्हणजे बॉटल फिशिंग. साधारण आपण जसं विहिरीत जे आपण काढणं टाकतो ना त्या पद्धतीने हे काढण्यासारखंच करायचं. ज्या बॉटल आहेत ना, तुम्ही अर्ध्या लिटरची बॉटल वापरू शकता किंवा 250 ml ची बॉटल देखील वापरू शकता, म्हणजे जसा मासा आहे तर त्या पद्धतीने येतो. छोट्या मासे असतील तर साधारण एक छोटी बॉटल चालू शकते, आणि मोठे असतात ना त्याला आपण शेडा किंवा शेरवा म्हणतो, तर त्यासाठी अर्धा लिटरची बॉटल पुरेशी असते. तर साधारण या आज खाडी क्षेत्रात आपण होतो ते बघा, त्या बाजूला आहेत मिथून आणि रविराज, पण आम्ही दोघं जायला निघालोय कारण थोडंसं काम आहे आम्हाला आणि आम्ही जायला निघालोय. तर असा हे संपूर्ण खाडी क्षेत्र आहे. आणि तसं म्हटलं तर समुद्राला किंवा या खाडीला आपण एक अन्नदाता देखील म्हणू शकतो, कारण जी मासेमारी आहे, जो उदरनिर्वाह आहे, तो काही अंशी या समुद्र किंवा खाडीवर आपला अवलंबून असतो. आता आम्ही हे मासे खायलाच पकडलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही मासेमारी होती. आणि यातलं एक सांगायचं झालं तर माझा हा जो काका आहे शैलेश काका, तर तो गावी सर्रास येत असतो, पण त्याने बॉटल पहिल्यांदाच केली ना, तर पहिल्यांदाच ना, तर काका आहे ना मुंबईत राहिलेला आहे आणि चांगल्या पोस्टातल्या चांगल्या पदावर तो कार्यरत आहे. पण गावी आल्यावर अशी गंमत जम्मत तो करत असतो आणि आम्हा पुतण्यांसोबत तो सर्रास फिरायला येत असतो. जर हा काका या बॉटलद्वारे फिशिंग करत असतो, म्हणजे ज्याने संपूर्ण आयुष्य मुंबईत घालवलं आणि फक्त काही दिवसांसाठी फक्त गावात येतो, त्याने देखील 2 मासे पकडले, तर आपण गावात राहणारी माणसं देखील अशा पद्धतीने पकडू शकतो. काही त्याला एक वेगळं रॉकेट सायन्स नाही, तर एक
साधी आणि सोपी टेक्निक आहे, ती तुम्ही देखील करू शकता. फक्त जिथे जाता लोकेशनवर तर ते तिथे जाताना काळजीपूर्वक जा, आपली काळजी घ्या. कारण अशा दगडी असतात ना, तर दगडीवर पाय कधी घसरून आपल्याला इजा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपली काळजी घ्या आणि मगच अशी फिशिंग करा. आता मिथून आणि रविराज मग नंतर येतीलच, पण आम्ही आता पुढे जातोय. तर ओव्हरऑल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.